तुळसा, काय ग? काम धाम सोडून या खोलीत काय करतेस? अहो साफसफाई साफसफाई केली, घरची सगळी कामं केली आणि मग इथे येऊन बसले. म्हणजे कामं संपली? अशी कधी कामं संपतात का? आणि काय ग, इथे काय घबाडं पुरलेस का तुझं? या खोलीत जास्त वेळ थांबायचं नाही. चल निघ. आणि पुन्हा सांगते, मनात कोरून ठेव, या घरात कृष्ण, विठ्ठल, पांडुरंग ही नावं घ्यायची नाहीत. त्या नावानंच माझ्या घराचा सत्यानाश केला. ती नतद्रष्ट स्कू याच खोलीत राहायची आणि अशीच नावं घ्यायची. ज्या दिवशी तिनं या घरात पाऊल टाकलं त्या दिवसापासनं त्या अवलक्षणी सखून आणि त्या विठुरायानं माझा जीव नकोसा करून टाकला होता. बघतेस काय अशी टकामका? तुझ्याकडे बघितलं ना का कोण जाणे मला तिचीच आठवण येते. म्हणूनच सांगतेय, तिच्या पावलांना जाळ होता, ती त्यात आम्हाला जाळत राहिली. माझ्या प्रतिष्ठित घराण्याला कलंक लावणारी, गावात आमची पद घालवणारी नालायक सून होती ती. काय ग, तुला का रडू येतंय? त्या सखूला ओळखायचीस का तू? तिचं नाव घेतल्यावर तुला का उमाळा फुटतोय? जय बाबाजी महाराज. जय जिंगरोबा. अरे बाबाजी महाराज, नमस्कार करतो. या ना, या आसनावर बस. बसायचं नाही आम्हाला, बसायला नाही आलो इथं. कुठे आहे ती? ती कुठे आहे? हो हो बाबाजी. रमाई, काका, रमाई. अहो नाही हो, मी कुठे रडते? कुठे काय? खोली साफ करताना डोळ्यात कचरा गेला ना, म्हणून पाणी आलं. खोटं बोलू नकोस हं? खरं कारण काय ते सांग. ती सखू. वहिनी, वहिनी, वहिनी तुम्ही इकडे काय करताय? अख्ख्या घरभर शोधतोय मी तुम्हाला. चला लवकर. अहो येते, पण झालंय काय? नाही ते सांगतो तुम्हाला, दिसेल तुम्हाला. चला लवकर चला. विठुराया, आज तू वाचवलंस मला. नाही तर सासूबाईंनी खोदून खोदून विचारलं असतं. पण तुझ्यामुळे मी सुटले रे. बाबाजी महाराज. हा रमाई, अगं बाबाजी महाराज कोपलेत. आपण काहीतरी चुकीचं केलंय वाटतं. हो? नाही बाबाजी महाराज, तुम्ही असं आमच्यावर कोपू नका. नमस्कार करते. तुम्ही बसा ना, बसा. हे तुमचे नमस्कार चमत्कार नको आहेत आम्हाला. अरे पाया पडताना पाय वडाया बघता वय ग. नाही बाबाजी महाराज, असं बोलू नका. आमच्या कुणाच्या असं मनातही येणार नाही. तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. असं नसतं व्हा बाबाजी. अरे नाही बसायचं आम्हाला इथं. हे नमस्कार चमत्कार नुसते तोंड देखलेत. प्रत्यक्षात माझ्या मनाविरुद्ध वागता तुम्ही. माझे आदेश झुगारून टाकता.
मनमानी चालू आहे, निस्ती मनमानी चालू आहे तुमची. पण मूर्खांनो, विसरलात का तुम्ही? तुमची जबाबदारी आहे माझ्यावर. कुणाचा जीव गेला, कुणाला काही रोग झाला, तुमच्यावर काही संकट आलं, कोण जबाबदार आहे? हा, कोण आहे? शंभूला काही झालं, कोण निस्तरणार आहे? मग याल माझ्याकडं बाबाजी महाराज करत. काय म्हणा मी, काय चुकीचं बोलतोय का आम्ही? हा, नाही सांग ना. आमचा सल्ला घेतल्या बिगर, आम्हाला विचारल्या बिगर कोणाला कामाला ठेवलं ग तू घरात? अगं कोण आहे ती पोरगी? हा, कुठून आलीये? नाव काय तिचं? घरात कशी घुसली ती? आणा तिला आमच्या मोरा आणा. या घरात वावरणाऱ्या प्रत्येकाची नस नस आम्हाला ठाव पाहिजे. आणा तिला, बोलवा रे. मी बोलवून आणते. हा, महाराजांसाठी पाणी आणायला सांग तिला. जा. हे नकटे, उठ. चल, तुला पाणी घेऊन बाहेर बोलवलंय. येते, पण तुम्ही एवढ्या का हसताय? अगं अजून असणार आहे. हा तुझ्या चेहऱ्यावरचा जो काही साधेपणाचा भोळेपणाचा मुखवटा ना, तो बाहेर आलेस ना की टरा टरा पाटेल. तू कोण, कुठून आलीस, तुझ्या मनात काय आहे, सगळं बाहेर पडेल. काय ग, घाबरलीस? चल, पाणी घेऊन ये. म्हणा मी, घरातले समजे कुठे आहेत? हा, यमुना कुठे आहे? बाबाजी महाराज, आता काय सांगावं. यमुना तिच्या सासरी गेली. माईसाहेब त्यांच्या गावातल्या इनामदारांना घेऊन आल्या होत्या शंभू आणि यमुनाला घेऊन जायला. पण मी शंभूला नाही पाठवलं त्यांच्यासोबत. यमुनाला त्या घेऊन गेल्या. अरे असे कसं घेऊन गेले? हा, ओ तोंड उचकडून सांगायचं त्यांना. बाबाजींना विचारल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही आम्ही. घेऊन गेल्या म्हणा, आता सांगतीये विचारल्यावर. म्हणा मी, आजकाल तू आम्हाला सांगत नाहीस काय बी, आणि हे बरोबर नाहीये. क्षमा बाबाजी महाराज, क्षमा. नवीन पोरगी कुठे आहे? येते, पाणी घेऊन येते. विठुराया, ए पोरी, तोंड लपून तिकडे काय उभी आहेस? इकडे ये. आमच्या मोर इकडे ये. आमच्या मोर येऊन उभी राहा. चोर नेहमी दरबारातच लपतो, कारण त्याला ठाऊक असतं शिपाई कोतवाल समधीकडे शोध घेतील, पण दरबारात शोधणार नाही. जय महागुरु जिंगरोबा. बघितलं काय कशी भिजलेल्या मांजरावानी उभी आहे? ए पोरी, आता चटचट बोलायचं. आम्ही जे प्रश्न विचारू त्याची खरी खरी उत्तर द्यायची.
कोण तू? हा? नाव काय तुझं? कुठून आली तू? या गावात कुणाकडे आलीस आणि कशाला आलीस? या घरात कश का आलीस तू? चल बोल, पटापटा बोल. काय काय ऐकू येत नाही तुला? का तोंड नाही बोलायला? जीभ टाळायला चिकटली होय का तुझी? बोल, चट 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 बोल, खर खर बोल, बोल. अगं बोल ना. बाबाजी महाराजांचा उगाच राग वाढवू नकोस. अगं काय साधं सरळ विचारतायत. तुझी जीभ का जड झालीये? अगं बोल ना. अगं हे लपवण्यासारखं काही नाहीये ना, मग बोल की. ए खरं लपून खोटं रेटायचा प्रयत्न करू नकोस हा. बाबाजींना मनातलं सुद्धा कळतं. बोल पटपट. विठुराया काय करू? बघा बघा वाचत गेली हिची. बोलता येत नाही हिला. कस बोलता येईल? मनात चोर असेल नाही का ग? हा? हे आधीच सांगून ठेवतोय, बाबाजी महाराजांसमोर आगाऊपणा करायचा नाही. हे असं त्यांच्या समोर घुम्यासारखं उभं राहणं म्हणजे त्यांचा अपमान आहे आणि मी तो सहन करणार नाही. कळलं? बोल. काकू आजी सगळे तुळसा मावशीला का ओरडतायत? ती बोलत नाहीये ना, म्हणून सगळे तिच्यावर ओरडतायत. अशानं ती गांगरून जाईल ना, आणि मग बोलणार काय? बच्चे आज बरं तोंड उचकटतीयस ग तू. हा? या आगंतुक पोरीचा तुला एवढा का कळवळा आलाय? आणि जर असेल एवढा कळवळा तर तो चूल घरात ठेवायचा, इथं नाही. कळलं ना? ये आई विचारतोय मगापासून मी. बोल, सटसट बोल, आता परिणाम वाईट होतील. बोल. किंवा हो हे काय चाललंय? सखूवर सगळेच तोंडसुख घेतायत बघताय ना. किती घाबरलीये बघा. एक तर मोठ्या हिमतीने सासर घरी आलीये. येताना काय आस घेऊन आली होती आणि आता घडतंय काय? तुम्ही तिला मदत का नाही करत आहात? देवी मला सांगा, सखूने घाबरायचं कारणच काय? या अगोदर सुद्धा त्या दुष्ट बाबाजीला तिने कितीतरी वेळा माती चारलीच, तेही न डगमगता. आणि देवी, बाबाजीच नाही तर बाबाजी सारख्या कुप्रवृत्तीचा सामना सखूला करावाच लागणार आहे. त्याला पर्याय नाही. माझा प्रश्न काय आहे? तुम्ही तिला मदत का करत नाही आहात? देवी, मी सखूची किंवा कोणाचीही मदत केव्हा करतो? जेव्हा भक्त माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून धीटपणे एक पाऊल आधी उचलतो. मग पुढचं पाऊल उचलण्याची जबाबदारी माझी. हो पण देवी, आता रडून चालणार नाही. सर्व बळ एकवटून सखूला धीटपणा दाखवावाच लागेल. आता रडायचं नाही, लढायचं. ही गुळणी धरून बसली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गोम आहे. ही बया काहीच का बोलत नाहीये? विठुराया हाच क्षण आहे. आता धीराने तोंड दिलं नाही तर मी इथेच संपेन. मला बळ दे. मला याच वाड्यात राहायचंय रे. त्यासाठी आता मला निडर व्हावं लागेल आणि लढावं लागेल. ये ओठ शिवलं का तुझं? बोल ना. बोल, कुठून आलीस? कोण आहेस तू? बोल, कुठून आलीस? कोण आहेस तू? बाबाजी महाराजांकडे डोळे वटारून बघतीयस. हिला काय झालं एकदम? माझं नाव तुळसा. एवढंच झालं? अरे कुठून आलीस तू ते तर सांग. मी गोपाळपूरची एक निराधार आणि एकटी मुलगी. हो गोपाळपूरच्या तुळसाबाई,
नुसतं नाव आणि गाव आमच्या तोंडावर फेकून चालणार नाही. समजा बाईजवार सांगावं लागेल. या गावात येण्यापूर्वी काय विशेष घडलं, कोणत्या रावळात काही घडलं. हो, खूप पाऊस पडत होता म्हणून आसऱ्याला एका रावळात थांबले होते. पण तिथे गेल्यावर कळलं तिथल्या काही दुष्ट लोकांनी तिथल्या विठुरायाला खांबात चिणलं होतं. हे तू आधी का नाही सांगितलंस? त्या देवाचा संबंध असणारी कुठलीही व्यक्ती आमच्या घरात. अरे आमचं पुरं होऊ दे. आणि मग काय, या रावळात तू काहीतरी चमत्कार केलास म्हणे, नाही हो, मी कोणताच चमत्कार केला नव्हता. त्याला खांबात चिणलंय म्हटल्यावर मी खूप अस्वस्थ झाले होते, कासावीस झाले होते. आणि फक्त काळजाच्या तळापासून मी त्याला हाक मारली. आणि चमत्कार झाला असेल तरी तो विठुरायाने केला असेल, निसर्गाने केला असेल. कारण त्या रात्री खांबावर वीज पडली आणि देव त्याचा तोच बाहेर आला. आणि हेच खरं आहे. कोण हाय कोण ही नक्की, हिचं खरं रूप बाहेर काढायचं तर आता जुनं षडयंत्रच वापरावं लागणार आहे. हिला आपलं खास तीर्थ पाजावंच लागणार आहे. अरे काय मनोरमे, आठवतंय ना हे तीर्थ? हे तीर्थ प्यायला की माणूस खोटं बोलूच शकत नाही. हे प्यायला की त्याच्या आतलं रूप बाहेर येतं. शिबू शेठ, आठवतंय ना तुम्ही बी हे तीर्थ प्यायला होतात आणि तुमची बायको भी. बापरे, मी लांबच राहतो. त्यावेळी दिवूने माझी मानगुटच धरली होती. आता हे तीर्थ तुला प्यायचंय. घे पी. विठुराया, मी सुद्धा कशी झाले होते ना. आता काय होईल? विठुराया, काहीही कर पण हे थांबव. घे पी. चल. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. तुळसा,
विठुराया तूच यांना पाठवलंयस ना, आता मला घोर नाही, तू माझ्या सोबत आहेस, बळ आलंय मला. अगं काय ग, महाराजांनी दिलेलं तीर्थाचं बाजूला का ठेवलंस? या दोघांनाही या घराबाहेर काढीन मी. काढूया ना, अदुगर ते तीर्थ पिऊ दे, मग हिच्यातलं जनावर बाहेर येऊ दे, मग आपोआप बाहेर जाईल ही. अहो तुम्ही सगळ्यांनी जणू या मुलीला घेरावच घातलाय. हिची उलट तपासणी सुरू आहे का? हे बघा, मी या मुलीला ओळखतो, पण मी खात्री देऊन सांगतो, ही गोपाळपूरची तुळसा अत्यंत निर्मळ मनाची आणि निरागस मुलगी आहे. अहो मी हिला ओळखतो. होय का? मग हेच आता हे तीर्थ पिऊन तिनं सांगायचंय. हा? अहो मग त्यात काय अवघड आहे? एवढंच ना, पोरी पी ते तीर्थ आणि सांग. तुला काय वाटलं? हे मनोरमा जिगू माझा आदर करतात, तेवढं तू करतो? नाही करत. आदर केल्याचं बघिष्ट नाटक करतो तो. मला ठाव आहे, मी तुझ्यावर बरोबर डुक्करू नये, बरोबर तुझं वाटोळं करीन मी. अरे समजा वाकू नये. माझ्या वाणीला, माझ्या करणीला जो वंदेल, तर मग आम्ही सोडत नसतो त्याला. विनाश होईल त्याचा विनाश, आणि त्या विनाशात त्याची आहुती पडेल. आहुती पडेल. विठुराया, तुझ्यामुळेच तीर्थाचा परिणाम माझ्यावर होण्याऐवजी बाबाजींवर झालाय. आता ते खरं काय ते बोलतील.